नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मिक्स व्हेज पुलाव तयार करूया. 3 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत. 4 कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. 1 वाटी चिरलेले गाजर, 1 वाटी चिरलेले बीन्स, 2 भोपळी मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 1 वाटी मटार रात्रभर भिजवून मोड आणायला ठेवले होते. गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवला आहे. कुकर चांगला तापला आहे. आता यामध्ये थोडे तेल घालते. तेल चांगले तापले आहे. यामध्ये 2 चमचे जिरे घालते. 2 चमचे बडीशेप घालते. आता थोडी कडीलिंबाची पाने घालूया. सहा ते 7 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. या हिरव्या मिरच्या घालूया. मिरच्यांचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या परतायच्या आहेत. आता या मिरच्यांचा रंग बदलला आहे. आता यामध्ये हा चिरलेला कांदा आणि शेवग्याच्या शेंगा घालते. हा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतूया. आता यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया. चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालूया. आज आपण या पुलावामध्ये खूप साऱ्या भाज्या घालणार आहोत. यामुळे हा पुलाव खूप छान होईल. मोड आलेले मटार सुद्धा घातले आहेत. 2 मिनिटे चांगले परतूया. यामुळे या भाज्यांचा कच्चा वास जाईल. 1 लहान चमचा मिरी पावडर घालते. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता मी 1 चमचाभरच मीठ घातले आहे. या भाज्या आपण परतून घेताना थोडेसे मीठ घातल्यावर भाज्यांना चांगली चव येते. पाऊण किलो सोना मसुरी तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचे आहेत. जितके तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी आपण घालायचे आहे. पुलाव मसाला 4 चमचे घालूया. आता यामध्ये हे तांदूळ घालते. तांदूळ सुद्धा आपण मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. जितके तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालूया. पुलाव करताना जर आपण गरम पाणी घातले तर हा पुलाव लवकर तयार होतो.
आता एकदा चांगले ढवळते. आता या कुकरला झाकण लावून या कुकरच्या आपण 2 शिट्या काढूया. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. या कुकरच्या आता वाफ गेली आहे. आपण झाकण बाजूला काढूया. हा बघा, आता हा आपला पुलाव तयार आहे. हा पुलाव चवीला खूपच चांगला होतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. हा पुलाव सर्व करताना यावर थोडेसे तूप वाढा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.